नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्या मराठी व्याकरणावर आहे, ज्यामध्ये आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिपसाठी काळ नावाचा जो एक महत्त्वाचा टॉपिक आहे, जो महत्त्वाचा धडा आहे, त्या धड्याचे जे काही धड्यावर पडलेले प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचे अशा 50 प्रश्नांचा मागोवा आजच्या आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर काळ, त्यांच्या व्याख्या आणि त्याची काही उदाहरणं सांगणारा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही निश्चितच बघून घ्या. आणि आजच्या या ज्या व्हिडिओमध्ये आता काल परवा जी म्हणजे आपली 26 एप्रिलला जी स्कॉलरशिप परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती जो काही प्रश्न पडलाय त्या प्रश्नांचा देखील मागोवा मी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानुसारच काही महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश देखील आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तेव्हा निश्चितच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. एखाद्या उत्तराचा पर्याय जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर निश्चितच मला कॉमेंट करून त्या ठिकाणी सांगा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. गीता अभ्यास करते, सुरेखाने चित्र काढले, रवी गीत गाईल, विशाखा पहिली येईल. तर हे जे यातलं जे वर्तमानकाळी वाक्य आहे ते बघा तुम्ही. गीता अभ्यास करते, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. राखीने अभ्यास पूर्ण केला, पर्याय 2. सुदेश जेवण करतो, पर्याय 3. गिरीश आता येईल, पर्याय 4. मदन कालच आला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच सुदेश जेवण करतो. प्रश्न क्रमांक 3. पुन्हा आता पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये वर्तमानकाळी वाक्याचाच पर्याय त्या ठिकाणी ओळखायचा आहे. पर्याय: माझा अभ्यास झाला, झाला म्हणजे भूतकाळ. 2. रवी अभ्यास करत होता या अर्थी भूतकाळच. प्रश्न 3. पावसाळ्यात इंद्रधनुष्य दिसतो, दिसतो याचा अर्थ वर्तमानकाळ. तो सकाळीच आला, हा देखील भूतकाळच, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. हल्लीची मुले हुशार आहेत, वर्तमान. पूर्वी खूप पाऊस पडायचा, भूतकाळ. पर्याय 3. राणी IAS होईल, होईल याचा अर्थ भविष्यकाळ. आणि पर्याय 4. मुलांनी खिडकी उघडली, उघडली याचा अर्थ भूतकाळ, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. वर्तमानकाळी वाक्यांचा पर्याय. मुलांनी प्रार्थना म्हटली, अर्थात भूतकाळ म्हटली. पर्याय 2. आज क्रिकेटचा सामना झाला, म्हणजेच भूतकाळ, क्रिकेटचा सामना झाला. 3. राजू पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, उत्तीर्ण झाला याचा अर्थ देखील भूतकाळच. आणि पर्याय 4. गीता रांगोळी काढते, म्हणजे काढण्याची क्रिया आता कशी आहे, आत्ताच चालू आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. पर्याय 1. तो सुंदर चित्र रेखाटतो, तो ने तात तो अशा प्रकारच्या शब्दांनी अक्षरांनी शेवट होणारे जे वाक्य असतात ते जनरली वर्तमानकाळीच असतात, म्हणजे हेच वर्तमानकाळी वाक्य आहे. तरी पण पुढे पाहूया आपण. पर्याय 2. त्याने सांगितलेली गोष्ट मला आवडली, आवडली अर्थात भूतकाळ. पर्याय 3. लवकरच पहाट होईल, होईल म्हणजेच भविष्यकाळ. पर्याय 4. सायंकाळी आपण एकत्र जमू, जमू याचा अर्थ भविष्यकाळ, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. वर्तमानकाळी वाक्य. 1. अक्षराने पत्र लिहिले, भूतकाळ. झाडावरून आंबा पडत आहे याचा अर्थ वर्तमानकाळ. रामाने रावणाला मारले, मारण्याची क्रिया यापूर्वीच घडून गेली म्हणजे भूतकाळ. आणि अमरने बक्षीस मिळविले, मिळविले याचा अर्थ भूतकाळ, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. माधवने व्यायाम केला, व्यायाम करण्याची क्रिया अगोदरच घडून गेली म्हणजे भूतकाळ.
आजी छान गोष्ट सांगते म्हणजे सांगणे आता चालू आहे म्हणजेच वर्तमान काळ. श्रेया कविता म्हणेल, म्हणेल याचा अर्थ म्हणणार आहे कधीतरी म्हणजेच भविष्यकाळ. मिताली गाणे गात होती, होती होती म्हणजेच भूतकाळ म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. साहिल पाडे म्हणेल, म्हणेल म्हणजे भविष्यकाळ. समीरने चित्र रंगवले म्हणजे रंगवण्याची क्रिया झाली याचा अर्थ भूतकाळ. सुहास शुद्ध लेखन काढतो, तो बघा तो नावाचे अक्षर शेवटी आहे म्हणजेच वर्तमान काळ निश्चितच. सुशांत खेळत असेल, असेल याचा अर्थ भविष्यकाळ म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 मकरंद पूल बांधतो, बांधतो आलं बघा शेवटी म्हणजे वर्तमानकाळी वाक्य. मकरंद पूल बांधील याचा अर्थ भविष्यकाळ. बांधला याचा अर्थ भूतकाळ. मकरंद पूल बांधत असेल याचा अर्थ देखील भविष्यकाळ म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11 पर्याय 1 रोहित क्रिकेट खेळत होता म्हणजे भूतकाळात खेळण्याची क्रिया चालू होती म्हणजेच भूतकाळ. रोहित क्रिकेट खेळत असेल म्हणजे भविष्यकाळ. रोहित क्रिकेट खेळेल म्हणजे देखील भविष्यकाळ. आणि रोहित क्रिकेट खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया आता चालू आहे म्हणजेच वर्तमान काळ म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे वर्तमानकाळी वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 12 सोनालीने पुस्तक वाचले अर्थात भूतकाळ. सोनाली पुस्तक वाचेल भविष्यकाळ. वाचते वर्तमान काळ. वाचत होती याचा अर्थ भूतकाळ ती क्रिया चालू होती म्हणजेच तो देखील भूतकाळच आहे. तर अचूक पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 3 सोनाली पुस्तक वाचते. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. आता भूतकाळी भारत सामना जिंकेल, जिंकेल म्हणजे जिंकण्याची क्रिया भविष्यामध्ये कधीतरी होईल अर्थात भविष्यकाळ. भारताने सामना जिंकला म्हणजे जिंकण्याची क्रिया भूतकाळामध्ये झाली म्हणजेच भूतकाळ. भारत सामना जिंकतो म्हणजे आत्ता जिंकतोय म्हणजेच वर्तमान काळ. आणि जिंकत आहे म्हणजे देखील वर्तमान काळच म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे भूतकाळी वाक्य या ठिकाणी आहे. भूतकाळी वाक्य बघा. मी ग्रहपाठ पूर्ण केला याचा अर्थ ग्रहपाठ करण्याची क्रिया भूतकाळात कधीतरी पूर्ण झाली. मी ग्रहपाठ पूर्ण करतो, करतो शेवटी तो म्हणजे वर्तमान काळ. करेन याचा अर्थ भविष्यकाळ. आणि मी ग्रहपाठ पूर्ण करीत असेन, असेन याचा अर्थ भविष्यकाळ म्हणजेच ग्रहपाठ पूर्ण केला पर्याय क्रमांक 1 हे भूतकाळी वाक्य आहे. तर बघा 15 आजोबा दररोज देवपूजा करतात तात तो म्हणजेच निश्चितच वर्तमान काळ. आम्ही शिवनेरी किल्ला पाहू म्हणजे पाहण्याची क्रिया कधीतरी भविष्यकाळात होणार आहे म्हणजे भविष्यकाळ. मोहन सर्वांना प्रसाद देतो तो म्हणजे वर्तमान काळ. मावळ्यांनी कोंढाणा किल्ला सर केला म्हणजे किल्ला सर करण्याची क्रिया कधीतरी भूतकाळामध्ये झाली म्हणजेच भूतकाळी वाक्याचा पर्याय पर्याय क्रमांक 4. भूतकाळी वाक्याचा पर्याय ते सर्वजण चित्र काढतील अर्थात भविष्यकाळ. तुम्ही आकाश कंदील बनवाल, बनवाल म्हणजेच भविष्यकाळ. मी मुलांना कागद वाटले म्हणजे कागद वाटण्याची क्रिया भूतकाळात कधीतरी झाली म्हणजे भूतकाळ. ती सुंदर रांगोळी काढेल याचा अर्थ भविष्यकाळ म्हणजे अचूक पर्याय भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय फार पूर्वी चाकाचा शोध लागला म्हणजे चाकाचा शोध लागण्याची क्रिया भूतकाळात कधीतरी झाली. गायी बसून रवंत करतात म्हणजे वर्तमान काळ. कुस्तीचे सामने रंगतदार अवस्थेत आहेत याचा अर्थ वर्तमान काळ. गुरुजी सर्वांना अभ्यास सांगत आहेत सांगण्याची क्रिया आत्ता चालू आहे म्हणजेच वर्तमान काळ म्हणजेच भूतकाळी वाक्याचा पर्याय पर्याय क्रमांक 1. खालीपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय पर्याय 1 उद्या तुमच्या वर्गाचा परिपाठ असेल अर्थात भविष्यकाळ. तुझ्यामुळे मला यश मिळवणे शक्य झाले, शक्य झाले याचा अर्थ भूतकाळ निश्चितच.
सूर्य आग ओकत आहे वर्तमान काळ. ती 7 मजली इमारत गावातील पाटलांची आहे. आहे याचा अर्थ वर्तमान काळ म्हणजेच भूतकाळी वाक्य पर्याय क्रमांक 2. बघा, आई अंगाई गीत गात आहे वर्तमान काळ. यापूर्वी खूप पाऊस झाला. पूर्वी म्हणजे भूतकाळ अर्थातच. गिरिजा यावर्षीही प्रथम येईल भविष्यकाळ. आम्ही सर्वजण बाजाराला जाऊ म्हणजे जाण्याची क्रिया कधीतरी म्हणजे भविष्यकाळात कळेल म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यावर्षी खूप पाऊस झाला हे भूतकाळी वाक्य आहे. तर इयत्ता 4थीच्या बाबतीत जर आपण विचार करायचा तर फक्त वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3च काळ या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला घ्यावायचे आहेत. मिताली क्रीडा स्पर्धेत भाग घेईल अर्थात भविष्यकाळ. अमर चाणाक्ष आहे वर्तमान काळ. अभय लवकर झोपला, झोपला अर्थात भूतकाळ. आता उजाडेल अर्थात भविष्यकाळ म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर. सम्राट आज युद्ध खेळेल. गुरुजी गोष्ट रंगवून सांगतात. मुंगसाने सापाचा फडशा पाडला. आभा यशाचा मार्ग सांगेल अर्थात पर्याय क्रमांक 3 मुंगसाने सापाचा फडशा पाडला. मृणाल हुशार आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्ही जागे झालो. राजू हा काकाचा लहान मुलगा आहे. खराब अक्षर अर्धवट शिक्षणाची पायरी आहे अर्थात पर्याय क्रमांक 2 पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्ही जागे झालो हे भूतकाळी वाक्य आहे. आता भविष्यकाळी वाक्याचा पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. रवीने संगीतावर ताल धरला याचा अर्थ भूतकाळ. दिवे लावण्याची वेळ झाली याचा अर्थ भूतकाळच. पक्षी घरट्याकडे परततील म्हणजे परतण्याची क्रिया पुढे कधीतरी होईल म्हणजे निश्चितच भविष्यकाळ. संध्या अभ्यास करते आलं म्हणजे वर्तमान काळ म्हणजेच अचूक पर्याय क्रमांक 3 पक्षी घरट्याकडे परततील. भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. यंदाची यात्रा मोठी भरेल. हिवाळ्याची चाहूल लागली. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अर्थात पर्याय क्रमांक 2 यंदाची यात्रा मोठी भरेल. भविष्यकाळी वाक्याचा पर्याय दसऱ्याला शस्त्रपूजन करतात. शाळेची घंटा वाजेल लक्षात घ्या. राजीवचे वय 5 वर्ष आहे. मीराच्या यशाने सर्वजण आनंदित झाले. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच शाळेची घंटा वाजेल हे भविष्यकाळी वाक्य आहे. पुन्हा बघा, पेरणी लवकर होईल याचा अर्थ भविष्यकाळ. मोसमी वारे वाहत आहेत याचा अर्थ वर्तमान काळ. सूर्य तारा आहे वर्तमान काळ. आणि हिमालय पर्वत उंच आहे हा देखील वर्तमान काळ म्हणजेच भूतकाळ कोणता, भविष्यकाळ म्हणजे कोणता तर पेरणी लवकर होईल. पुन्हा भविष्यकाळी वाक्याचा पर्याय इंग्रजांनी भारतीयांची लूट केली अर्थात भूतकाळ. वारा जोरात सुटेल याचा अर्थ भविष्यकाळ. मसाल्याच्या पदार्थाला मागणी होती याचा अर्थ भूतकाळ. ती गुहा वाघाची आहे म्हणजेच वर्तमान काळ. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वारा जोरात सुटेल हे भविष्यकाळी वाक्य. पुन्हा भविष्यकाळी वाक्याचा पर्याय विद्यार्थ्यांनी कविता म्हटली क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळ. प्रवाशांनी रांगा करण्याची क्रिया झाली म्हणजे देखील भूतकाळ. पक्षी किलबिल करतात करण्याची क्रिया आता चालू आहे म्हणजे वर्तमान काळ. आणि आम्ही स्पर्धा जिंकू म्हणजे भविष्यात येणारी स्पर्धा जिंकू याचा अर्थ भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 4.
पुन्हा भविष्यकाळी वाक्याचा पर्याय, नदीला पूर आला, भूतकाळ. वाऱ्याची मंद झुळूक येईल, येईल याचा अर्थ भविष्यकाळ. झाडे हिरवीगार दिसू लागली, भूतकाळ. आकाशात इंद्रधनुष्य दिसतो, वर्तमान काळ. म्हणजेच वाऱ्याची मंद झुळूक येईल, पर्याय क्रमांक 2 हे भविष्यकाळी वाक्य आहे. बालगोपाळांनी दहीहंडी फोडली, वरील वाक्याचा काळ ओळखा. बघा, दहीहंडी फोडली म्हणजे फोडण्याची क्रिया कधीतरी भूतकाळामध्ये पूर्ण झाली. वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, साधा काळ. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 भूतकाळ. झाडावर पक्ष्यांची किलबिल सुरू होईल, काळ ओळखा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, साधा काळ. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ. मेघनाथ गाणी सुरात सुरात गातो, सुरात असं वाचायचंय. वाक्याचा काळ ओळखायचा आहे पुन्हा. भूतकाळ, भविष्यकाळ, साधा काळ, वर्तमान काळ. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 वर्तमान काळ. आम्ही तुमच्या अडचणी सोडवू, पुन्हा काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, साधा काळ. सोडवू याचा अर्थ भविष्यात म्हणजेच भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 1. झऱ्याचे पाणी झुळूझुळू वाहते, वाहते शेवटी त अक्षर म्हणजेच वर्तमान काळ असे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, साधा काळ. पर्याय क्रमांक 3 म्हणजे वरील वाक्य वर्तमान काळी आहे. आता बघा, खालील वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, आता मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जी इयत्ता 4थी जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली, त्या परीक्षेला पडलेला हा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नावर आधारित पुढचे मी एक 10-15 प्रश्न या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे घेतलेले आहेत. तर बघा, हा प्रश्न तुम्ही कसा सोडवला? सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील, हे वाक्य आहे. या वाक्याचा काळ पहिल्यांदा ओळखायचे आणि ह्याच काळातले वाक्य आपल्याला ह्या 4 पर्यायामधून निवडायचे आहेत. बघा, कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात, शेवटी त आहे बघा. मला खूप समाधान वाटले, ल, ल म्हणजे जनरली ल ला ली म्हणजे भूतकाळ असतो. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ आणि थोड्याच वेळात नदीकाठी सगळे नदीकाठी जमले. तर बघा, आता पहिल्यांदा या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील म्हणजे फुगवण्याची क्रिया भविष्य काळामध्ये होणार आहे, म्हणजे आगामी काळामध्ये होणार आहे. बरोबर, म्हणजे ह्या वाक्याचा काळ आहे भविष्य काळ. आणि तुम्ही पहा, चमकतात म्हणजे वर्तमान काळ, वाटले म्हणजे क्रिया पूर्ण झाली भूतकाळ, जमले याचा अर्थ देखील क्रिया पूर्ण झाली, आणि आपण संध्याकाळी बाहेर जाऊ याचा अर्थ क्रिया भविष्य काळामध्ये कधीतरी होणार आहे. म्हणजे वरील वाक्याचा अचूक पर्याय, काळ दाखवणारा अचूक पर्याय कोणता? तर आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. तर अशा प्रकारे इथून पुढच्या 10-15 प्रश्न मी अशाच प्रकारचा प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. तेव्हा काळजीपूर्वक ही प्रश्न सोडवा. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव निश्चित करा. चिमणीने घरटे बांधले, तो अभ्यास करतो. इंग्रजांनी जनतेवर खूप अत्याचार केले. तो क्रिकेट खेळत जाईल. ती अतिशय सुंदर स्वयंपाक करते. तर बघा, बांधले याचा अर्थ भूतकाळ. बरोबर, ही म्हणजे या वाक्याचा काळ भूतकाळ. तर आणि आपला भूतकाळ दाखवणारे वाक्य कोणते? तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजांनी जनतेवर खूप अत्याचार केले. म्हणजे दोन्ही क्रिया भूतकाळात घडल्या. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. तो बघा, त, ता, ती, ती अशा प्रकारचे जर शेवटी अक्षर असतील तर वर्तमान काळ असतो. सूर्य पूर्वेला उगवत असेल, त्याने पत्र लिहिले. मी सिनेमा पाहतो. तो पुस्तक वाचणार आहे. वाचणार आहे याचा अर्थ भविष्यकाळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे वर्तमान काळी वाक्य आहे, की जे प्रश्नाचा काळ देखील वर्तमान काळ आहे.
मधु लाडू खाईन. आता बघा, मधु लाडू खाईन म्हणजे खाण्याची क्रिया कधीतरी भविष्यकाळामध्ये होणार आहे, बरोबर. माझा निबंध लिहून झाला, मी उद्या परत येईन, अर्थातच भविष्यकाळ. आम्ही खूप कंटाळलो, प्रवास छान झाला. बघा, आता लाडू खाण्याची क्रिया देखील भविष्यकाळात होणार आहे आणि परत येण्याची क्रिया देखील भविष्यकाळामध्ये होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, मी उद्या परत येईन, हे दोन्ही भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी आहेत. राजूने आपल्या सर्व मित्रांना आमंत्रण दिले, म्हणजेच आमंत्रण देण्याची क्रिया अगोदर घडून गेली, म्हणजे भूतकाळ, बरोबर. मी गोष्ट लिहिली आहे, म्हणजे गोष्ट लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली, अर्थातच. तो रोज क्रिकेटचा सराव करतो. आम्ही सोमवारी गावाला जाऊ. गुरुजी आता शाळेत असतील. बघा, आता लिहिली आहे म्हणजे इथं देखील जशी आमंत्रण देण्याची क्रिया पूर्ण झाली, तशाच प्रकारे या ठिकाणी गोष्ट लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे आपल्या वरील वाक्याशी साधर्म्य असणारे वर्तमानकाळी वाक्य म्हणजे भूतकाळी वाक्य आहे त्या ठिकाणी. मग हा वर्तमान काळ, जाऊ म्हणजेच भविष्यकाळ, असतील म्हणजेच भविष्यकाळ. प्रज्ञाच्या आठवणीने आई खूप रडली. रडली म्हणजेच भूतकाळ. सानिकाने चित्र रंगवले असेल. शेतकरी शेतात राबत असतो. मी खिडकीतून पाहत असेन. त्याने स्पर्धेत भाग घेतला. आता बघा, पहिल्यांदा दिलेल्या प्रश्नाचा काळ ओळखा आणि नंतर त्याच काळाचे वाक्य पर्यायातून निवडा. म्हणजेच पर्याय क्रमांक 4, त्याने स्पर्धेत भाग घेतला. दोन्ही वाक्यांचा काळ कोणता, तर भूतकाळ. पार्थला मी कविता शिकवीन. बघा, शिकवीन याचा अर्थ शिकवण्याची क्रिया कधीतरी भविष्यकाळामध्ये होईल. म्हणजे काळ ओळख आपण दिलेल्या प्रश्नाचा काळ ओळखला. आता पर्यायामध्ये या काळाचं वाक्य पाहूया. मुले क्रिकेट खेळली. राजहंस पाण्यात पोहतो. मकर संक्रांतीला आम्ही पतंग उडवणार. मुलांनी रांगोळी काढली. तर बघा, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मकर संक्रांतीला आम्ही पतंग उडवणार म्हणजे उडवण्याची क्रिया भविष्यकाळात होईल. शिक्षकांनी मुलांना परिसराची माहिती दिली, अर्थात माहिती देण्याची क्रिया अगोदरच घडून गेली म्हणजे भूतकाळ आहे, बरोबर. राजू सोमवारी गावी जाणार आहे. रात्री निरभ्र आकाशात मला चंद्र दिसतो. अथर्वने कासवाला पकडले. स्वराली अभ्यास करीन. बघा, माहिती दिली आणि कासवाला पकडले, ल ल म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे भूतकाळी वाक्य या ठिकाणी आहे. समीरने छान अभ्यास केला. याचा अर्थ अभ्यास करण्याची क्रिया अगोदरच पूर्ण झाली, बरोबर. म्हणजे भूतकाळी वाक्य. तुला पहिले बक्षीस मिळेल. सूरजला जांभळाची खूप झाडे दिसली. तो दररोज 3 तास अभ्यास करतो. ती आणखी जोमाने अभ्यास करेल. तर बघा, वरील वाक्याचा काळ भूतकाळ, तर भूतकाळ सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 2, सूरजला जांभळाची खूप झाडे दिसली. प्रश्न क्रमांक 44, मला गाडीत पहिले आसन मिळावे. मिळावे याचा अर्थ मिळालेले नाही, बरोबर. तर मिळावे याचा अर्थ भविष्यकाळ. मी उद्या तुझ्या घरी येईन, अर्थात भविष्यकाळ. तो काल खूप थकला होता. तू खूप उत्कृष्ट नृत्य करतो. त्याला गाढ झोप लागली. म्हणजेच भविष्यकाळी वाक्याचा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे मी उद्या तुझ्या घरी येईन आणि आसन मिळावे हे दोन्ही वाक्य काय करतात, तर भविष्यकाळामध्ये घडणार आहेत. एका क्षणात कोळीने दिसली व सावजाला पकडून पसार झाली. पसार दिसली, पसार झाली, ली ली म्हणजे भूतकाळ, बरोबर. तर बघा, गीता आपले प्रकल्प कार्य वेळेत पूर्ण करेन. नेन म्हणजे करेन याचा अर्थ भविष्यकाळ. तो सुंदर निबंध लिहितो. तो म्हणजे वर्तमान काळ. पुढच्या महिन्यात आपले कार्य पूर्ण होईल. पुढच्या महिन्यात भविष्यकाळ. आम्ही घरी उशिरा पोहोचलो म्हणजे पोहोचण्याची क्रिया अगोदरच झाली, उशिरा झाली याचा अर्थ भूतकाळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. सेहेचाळीस, आम्ही सामना एक हाती जिंकू. जिंकू याचा अर्थ जिंकण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये होईल म्हणजे भविष्यकाळ. आम्ही आशा पूर्णपणे सोडली, भूतकाळ. आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, अर्थात
तो अतिशय प्रामाणिक विद्यार्थी आहे. तो एकाच झाडाखाली गाढ झोपला. तर तुम्हाला कल्पना आली असेल की वरच्या वाक्याचा काळ प्रश्न वाक्याचा काळ भविष्यकाळ होता आणि त्याचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आम्हाला योग्य तो न्याय मिळेल. प्रश्न क्रमांक 47. लग्नाच्या वाढदिवशी गोपालने आपल्या बायकोला सुंदर अशी भेटवस्तू दिली. म्हणजे भेटवस्तू देण्याची क्रिया कधीतरी भूतकाळात घडली. याचा अर्थ दिलेल्या प्रश्न वाक्याचा काळ भूतकाळ आहे आणि आपल्याला खालच्या 4 पर्यायामधून भूतकाळी वाक्य शोधायचे आहे. आम्ही उद्या सिनेमाला जाऊ. आम्ही या ठिकाणी मागील वर्षी भेट दिली. ती सर्व कामे वेळेत करते. या कामात तो मला नक्की मदत करेल. तर तुम्हाला कल्पना आली असेल की पर्याय क्रमांक 2 हे भूतकाळी वाक्य आहे. परवाच्या सामन्यात विराटने शतकी खेळी केली. शतकी खेळी केली म्हणजे शतक ठोकले, याचा अर्थ क्रिया भूतकाळात. भारत सामना जिंकेल. तो परीक्षा उत्तीर्ण होईल. त्याने खूप सराव केला. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. म्हणजे भूतकाळी वाक्य कोणते? तर त्याने खूप सराव केला. पर्याय क्रमांक 3. मनोहर सुंदर गाणे गातो. मग गाणे गातो, तो आहे म्हणजे वर्तमान काळ. तो खूप वेगाने गाडी चालवतो. काका काल गावी गेले. माझा भाऊ उद्या पुण्याहून परत येईल. गीताने स्पर्धेत भाग घेतला. वरील वाक्याचा काळ वर्तमान काळ. तर आपल्याला वर्तमानकाळी वाक्य कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे तो खूप वेगाने गाडी चालवतो. शेवटचा प्रश्न. विवाह सोहळा वेळेत पार पडेल. पडेल म्हणजे पडण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये कधीतरी होईल. पर्याय बघा आता आपल्याला खालच्या 4 पर्यायामधून भविष्यकाळी वाक्य शोधायचे आहे. आम्ही गावी गेलो. माझा भाऊ उत्तम स्वयंपाक करतो. सदाशिव वेळेत त्याचा प्रकल्प पूर्ण करेन. माझ्या मित्राने मागील महिन्यात घर विकत घेतले. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे भविष्यकाळी वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाच्या अशा 50 प्रश्नांचा आपण आढावा या आजच्या व्हिडिओमधून घेतलेला आहे. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. एखादं उत्तर चुकीचं वाटत असेल तर निश्चितच पुन्हा कॉमेंट करून योग्य उत्तराचा पर्याय मला या ठिकाणी तुम्ही सुचवा.